फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। बघा, नवीन पदभरती आलेली आहे, ती महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्यामधून आलेली आहे। ठीक आहे, तर ही जी पदभरती आहे त्याचे कोणकोणती पदं आहेत आणि किती आहेत आणि क्वालिफिकेशन प्लस एज लिमिट काय असणार हे सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा, रिक्रुटमेंट ऑफ ट्रेनी ऑफिसर इन ज्युनियर ऑफिसर ग्रेड, ॲसोसिएट, टायपिस्ट आणि ड्रायव्हर याच्या ज्या आहे पोस्ट या बँकेत उपलब्ध आहे। तर त्यानुसार आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे जर तुम्ही त्यासाठी एलिजिबल असणार तर। आजपासून म्हणजे 11 जूनपासून ॲप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे। 1 जुलैपर्यंत शेवटची डेट आहे पेमेंटसाठी आणि ॲप्लिकेशनची सुद्धा। जनरल इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत। ठीक आहे, कॅन्डिडेट जे आहे ते फक्त एका पोस्टसाठी अप्लाय करू शकता आणि शेवटचे जे तुमचं पोस्ट असणार त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय केलं असणार ते तुमचं कन्सिडर केलं जाणार आहे। ठीक आहे, महत्त्वाचं बघा, 6 नंबरमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, युअर सर्व्हिस आर ऑलवेज लायबल टू ट्रान्सफर ॲट bank head office, regional office, branches in Maharashtra. Therefore, candidates who are willing to work at any of the office वाटत असेल की मी मुंबईत राहते तर मला मुंबईत जॉब भेटेल, तर असं नाही आहे। त्याच्या जेवढ्या पण महाराष्ट्रामध्ये ब्रांचेस आहेत तिथे तुम्हाला कुठेही तुम्हाला पाठवलं जाऊ शकतं, ते हेड ऑफिस असेल, रिजनल ऑफिस किंवा ब्रांचेसमध्ये। ठीक आहे, जे म्हणजे ज्यांना पॉसिबल असेल किंवा जे हे जॉब करू शकतात तेच त्याच्यासाठी अप्लाय करा असं तिथे आपल्याला दिलेलं आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये अजून बघा काय सांगितलेलं आहे, पोस्ट बघा कोणकोणते आहेत। तर पोस्ट आपल्याला दिलेले आहेत, ट्रेनी ज्युनियर ऑफिसर 49 पोस्ट आहेत। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा तुम्हाला ग्रॅज्युएट पाहिजे, तुम्ही 50% मार्क्स हवेत तुम्हाला। जर तुमच्याकडे बघा लॉचे ह्या जर कोणचे सर्टिफिकेट असणार प्लस MSCIT असणार, मोस्ट ऑफ MSCIT सगळ्यांकडे असतं। आणि जर तुम्हाला एक्सपिरियन्स असणार और दिलं आहे बघा इथे, तर तुम्हाला प्राधान्य तिथे दिलं जाईल। ठीक आहे, तर बघा एक्सपिरियन्स म्हणून काय आहे, तर एक्सपिरियन्स तुम्हाला मिनिमम पाहिजेच, इथं 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे। अर्बन किंवा DDC बँकमध्ये ॲज अ ऑफिसर म्हणून तुम्हाला एक्सपिरियन्स इथे पाहिजे। ठीक आहे, तर पुढे बघा इथं एज लिमिट काय सांगितलेलं आहे, 23 वर्ष सांगितलेलं आहे मिनिमम आणि मॅक्झिमम 35 इयर्स इथे आपल्याला सांगितलेलं आहे। तर स्टायपेंड काय भेटणार आहे बघा, स्टायपेंड तुम्हाला भेटणार आहे 30,000 पर मंथ आणि तुमचा जो 12 महिन्याचा जो ट्रेनिंग पिरियड संपल्यानंतर 52,100 हा मंथली तुमचा पे जो आहे तो तुमचा स्टार्ट होणार आहे। ठीक आहे, तर इथे कन्फर्मेशन इन सर्व्हिस बघा, तुम्हाला जी आहे ट्रेनिंग पिरियड तुमचा 12 महिन्याचा असणार आहे, त्याच्यामध्ये 6 महिन्याचा आहे प्रोबिएशन पिरियड असणार आहे। ओके, पुढचा पोस्ट बघा, ट्रेनी ॲसोसिएट याच्यासाठी 81 पोस्ट आहे। क्वालिफिकेशन काय, ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन विथ 50% मार्क्स पाहिजे तुम्हाला। 10वीला तुम्हाला मराठी हा सब्जेक्ट पाहिजे। ठीक आहे, आणि ज्यांच्याकडे बघा टायपिंगचे सर्टिफिकेट आहे मराठी इंग्लिश तर त्यांना इथे, आणि कम्प्युटरचा जर तुमच्याकडे MSCIT असेल तर त्यांना इथे प्राधान्य देणार आहेत। ओके, एक्सपिरियन्स इज मॅन्डेटरी नाही आहे, वरच्या पोस्टसाठी एक्सपिरियन्स मॅन्डेटरी होता पण या पोस्टसाठी तुमच्याकडं एक्सपिरियन्स हा मॅन्डेटरी नाही आहे। बट प्रेफरन्स विल बी गिवन कॅन्डिडेट हू हॅव अ वर्क एक्सपिरियन्स ॲज अ कोऑपरेटिव्ह इन अ STCB और DDC बँक। म्हणजे बघा, जे इंटर्न म्हणून इंटर्नशिप कोणी केली असणार या बँकेमध्ये तर त्यांना इथे प्रेफरन्स दिला जाणार। ओके, एज लिमिट बघा याच्यामध्ये काय सांगितलं आहे, 21 वर्ष मिनिमम आहे आणि 32 वर्ष जे आहे ते मॅक्झिमम आपलं एज लिमिट आहे। स्टायपेंड आपल्याला 25,000 असं भेटणार आहे आणि पगार जो आहे मंथली आपल्याला भेटणार आहे 34,400। ठीक आहे, सेम याच्यामध्ये बघा 12 महिन्याचा तुमचा ट्रेनिंग पिरियड असणार, त्याच्या 6 महिन्याचा तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे। ओके, पुढे बघा कोणती पोस्ट आहे, तर पुढे आहे ट्रेनी टायपिस्टसाठी आहे। ग्रॅज्युएट असले पाहिजे आणि मराठी सब्जेक्ट 10वीला तुमचा असला पाहिजे। तर प्रोफेशनल क्वालिफिकेशन बघा इथे मॅन्डेटरी म्हणजे गरजेचं आहे तुमच्याकडं काय, तर इंग्लिश टायपिंग आणि मराठी टायपिंग हे तुमच्याकडं असणंच पाहिजे जर तुम्ही ह्या पोस्टसाठी अप्लाय करत असणार तर। वरच्या पोस्टसाठी जे तुम्हाला मॅन्डेटरी नाही आहे, काय मॅन्डेटरी नाही आहे तुम्हाला वरच्या पोस्टसाठी, एक्सपिरियन्स। ठीक आहे, हे लक्षात ठेवा। पुढे बघा, ट्रेनी ड्रायव्हरच्या 5 पोस्ट आहेत। तर याच्यामध्ये बघा 10वीला तुम्हाला मराठी सब्जेक्ट पाहिजे। ओके, आणि व्हॅलिड LMV लायसन्स तुम्हाला पाहिजे। ओके, ड्रायव्हरसाठी तुम्ही जर अप्लाय करत असणार, मिनिमम बघा तुम्हाला एज लिमिट आहे 18 आणि मॅक्झिमम 30 इयर्स आहे। स्टायपेंड बघा 22,000 भेटणार आहे आणि नंतर रेग्युलर तुम्हाला 27,700 पेमेंट तुमचा भेटणार आहे। एक्सपिरियन्स बघा इथे मॅन्डेटरी नाही आहे, सेम तुम्हाला इथे 12 महिन्याचं ट्रेनिंग असणार आहे, 6 महिन्याचं प्रोबिएशनल पिरियड असणार आहे। ठीक आहे, ॲप्लिकेशन प्रोसेस कशी असणार आहे, तुम्हाला अगोदर सगळ्यात गाईडलाईन्स व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे, त्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं आहे, पेमेंट फी करायची आहे, तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅन आणि अपलोडसुद्धा करायचे आहेत। ठीक आहे, याच्यामध्ये अपलोड करायचे डॉक्युमेंट्स बघा कोणकोणते आहे,
तर याच्यामध्ये आहे स्कॅन करायला फोटोग्राफ आहे, सिग्नेचर आहे, लेफ्ट थंब इम्प्रेशन आहे आणि हँड रिटन डिक्लेरेशन आहे, जे नेहमी आपल्या एक्झाममध्ये असतं ते सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये महत्त्वाच्या अशा गोष्टी दिलेल्या आहेत. सिग्नेचर इन अ कॅपिटल लेटर विल नॉट बी ॲक्सेप्टेड. हे सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या, मगच तुम्ही अप्लाय करा. ओके. त्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला डिक्लेरेशनसाठी म्हणजे रिटर्न टॅक्स काय पाहिजे ते इथे तुम्हाला दिलेलं आहे. ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन तुम्हाला कुठे करायचं आहे, ही त्यांची वेबसाईट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये करायचं आहे, जी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार. तिथे तुम्हाला अगोदर PDF व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला लिंक असणार, तर तिथे जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. बघा हे सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी. आता फीज आपण बघून घेऊया. फी किती असणार आहे. पेमेंट ऑफ फीज ट्रेनी ज्युनियरसाठी असणार आहे, तर तुम्हाला GST पकडून बघा 1770 असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रेनी ॲसोसिएटसाठी असणार आहे तर 1180 असणार आहे आणि टायपिस्टसाठी 1180 आणि सेम ड्रायव्हरसाठी सुद्धा आहे. ओके. तर बघा इथे आपल्याला जे आहे ते ऑनलाईन मोडमध्येच तुम्ही पेमेंट जो आहे तो करू शकतात. ओके. प्रिंट काढायची आणि रिसिप्टसुद्धा डाउनलोड करून घ्यायची आहे. ओके. तर बघा ह्या महत्त्वाच्या इथे गोष्टी तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते स्कॅन आणि अपलोड करायचे, फोटोग्राफ इमेज करायची आहे. ओके. प्रोसेस काय असणार आहे फॉर द पोस्ट ऑफ ट्रेनी ज्युनियर ऑफिसर. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा सिलेक्शन पोस्ट असणार आहे आपली. द सिलेक्शन कॅन्डिडेट विल बी द बेसिक ऑफ द ऑनलाईन एक्झामिनेशन बाय IBPS. म्हणजे IBPS जी आहे ती एक्झाम आपली घेणार आहे. पर्सनल इंटरव्ह्यूसुद्धा असणार आहे. ऑनलाईन रिटर्न टेस्ट एक्झामिनेशन असणार आहे याच्यामध्ये. तर हे तुमचं सिलेबस असणार आहे. नॉलेज असणार आहे, इंग्लिश असणार आहे, बँकिंग अँड जनरल अवेअरनेस अँड क्वांटिटी अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा 120 मिनिट्स म्हणजे तुम्हाला 2 तास दिले जाणार आहे. 200 प्रश्न असणार आहे. याच्यामध्ये 160 प्रश्न असणार आहे, ज्याला 200 मार्क्स असणार आहे. ठीक आहे. ओनली लँग्वेजमध्ये ही एक्झाम असणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बघा नेगेटिव्ह मार्किंग तुम्हाला इथे पेनल्टी म्हणून असणार आहे. ठीक आहे. पुढे बघा मेरिट लिस्ट जी असणार आहे ती कशी लागणार आहे. मेरिट लिस्ट विल बी प्रिफर्ड मेरिट लिस्ट जी आहे ती तुमचा स्कोअर जो येणार आहे ऑनलाईन एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू याच्यावरती डिपेंड असणार आहे. ठीक आहे. तर ट्रेनी असोसिएटसाठी बघा कोणता सिलेबस आहे. तर याच्यामध्ये बघा ऑनलाईन एक्झाम असणार आहे सेम, आणि इथे तुम्हाला ऑनलाईन एक्झाममध्ये बघा तुम्हाला हे सगळे सिलेबस दिले आहे. रिझनिंग ॲबिलिटी अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड, इंग्लिश, बँकिंग अँड जनरल अवेअरनेस, क्वांटिटी अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी. ठीक आहे. 200 मार्क्स असणारे, 160 प्रश्न असणारे, 120 मिनिट्स असणारे. ठीक आहे. याच्यातसुद्धा तुम्हाला इंग्लिशमध्येच फक्त ही एक्झाम असणार आहे. नेगेटिव्ह मार्किंगसुद्धा असणार आहे. ओके. तर पुढे बघा टायपिस्टसाठी बघा तुम्हाला जे आहे आयसाठी तुम्हाला असणार आहे मराठी लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस, क्वांटिटी अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी. 200 मार्क्स असणारे, 160 प्रश्नासाठी 120 मिनिट्स असणारे. तर याच्यामध्ये बघा हे जे आपलं मराठीमधलं ते ऑफकोर्स मराठीत असणार आणि बाकी इंग्लिशमध्ये असणार आहे. नेगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये सुद्धा असणार आहे. ठीक आहे. काय सांगितलं कॅन्डिडेट ऑबिनेटेड 100 मार्क्स. जे पण कॅन्डिडेट जे आहे ते 100 मार्क्स घेतील तर क्वालिफाईंग असणार ते फर्स्ट फेजमध्ये. त्यांनाच पुढची जी फेज आहे सेकंड फेजसाठी स्किल टेस्टसाठी त्यांना बोलवलं जाणार. तर सेकंड फेजमध्ये बघा स्किल टेस्ट असणार आहे. तर कॅन्डिडेट हू विल obtained qualifying marks in a phase 1 examination will require to appear in skill test typing as per bank's privilege policy. The final merit list trainee typist will decided on the basis of qualifying in the skill test. ठीक आहे. फायनल जे आहे तुमचं स्किल टेस्ट. आणि ओके पुढे बघा हे कशासाठी मी सांगितलं आहे, वरची जी पोस्ट आहे टायपिस्ट त्याच्यासाठी. ठीक आहे. फॉर द पोस्ट ऑफ द ट्रेनी ड्रायव्हर, तर याच्यासाठी बघा तुम्हाला हे सब्जेक्ट आहे रिझनिंग, जनरल इंग्लिश, जनरल अवेअरनेस, न्यूमेरिकल ॲबिलिटी. ठीक आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला आणखी काय सांगितलेलं आहे, ऑनलाईन टेस्ट होणार आहे, मराठीमध्ये सुद्धा असणार आहे आणि ते ॲज वेल ॲज इंग्लिशमध्ये सुद्धा असणार आहे. ठीक आहे. आणि इथे सुद्धा तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे. आणि याच्यामध्ये बघा सिलेबसमध्ये आपण बघितलं इथे किती असणार आहे, 120 मार्क्स असणार आहे आणि 120 प्रश्न असणार आहे आणि दोघी लँग्वेजमध्ये ही एक्झाम असणार आहे. ठीक आहे. टोटल 90 मिनिट्स तुम्हाला भेटणार आहे. आणि बघा एक्झामिनेशन सेंटर आपल्याला इथे दिलेले आहेत. हे सगळे जनरल इन्स्ट्रक्शन तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही अप्लाय करा. ठीक आहे. ज्या पोस्टसाठी तुम्ही म्हणजे ॲप्लिकेबल असणार तिथेच तुम्ही व्यवस्थित अप्लाय करा. ओके.
जर तुमचं एज लिमिट असणार तर. ओके, तर बघा व्हिडिओ इथपर्यंत बघण्यासाठी थँक्यू. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.